माझ्याकडे एक केस आलेली होती की एक जी स्त्री होती तर म्हणजे त्या सगळा कारोबार म्हणजे आपल्या फक्त पतीला त्या बिझनेसमध्ये मदत करायच्या, पण बाकी त्यांना काही माहित नव्हतं. त्यांना फक्त त्या बिझनेस सांभाळायच्या तेवढंच, आणि फायनान्शियल बाकी काही माहित नव्हतं, बाहेर काय कसं हँडल करायचं तेवढं काही माहित नव्हतं, फक्त पतीचं फक्त हेल्प शॉप सांभाळणं तेवढंच माहित होतं. आता असं झालं की ऐन तारुण्यामध्ये त्या पतीची डेथ झाली. तो एवढा जबरदस्त शॉक होता त्या पत्नीला, एवढा जबरदस्त शॉक की ती पत्नी लिटरली ती डिप्रेशन मध्ये गेली. आणि ती इतकी डिप्रेशन मध्ये गेली की एकच साडी त्या 5-5 दिवस घालायच्या, त्यांना बाहेर रिक्षामध्ये बसायला त्यांना भीती वाटायची, एकटं बोलायला भीती वाटायची, कोणाशी बोलायला भीती वाटायची, एकटक कुठेतरी पाहत राहणे, सगळे सिम्पटम्स सगळे आलेले तुम्ही सगळे सिम्पटम्स. आणि शी वेंट इन टू सच अ क्रिटिकल डिप्रेशन की डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू झाली, पण जास्तीत जास्त ते झोपायलाच लागलंय. मग आपल्या सेंटरवर आणलं होतं आणि सांगितलं की तुम्ही काही हेल्प करू शकता का. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मेडिटेशनचा कोर्स वगैरे करवला, त्याच्यातून ती व्यक्ती थोडी थोडी बाहेर यायला सुरुवात झाली. परंतु आता थोडंसं ठीक आहे, ते साड्या वगैरे, ते नवीन कपडे हळूहळू रोजचे कपडे व्यवस्थित घालायला लागले, नवीन असे घालायला लागले हळूहळू. परंतु अजून तो कॉन्फिडन्स असा नाही आला की पुन्हा जाऊन मला बिझनेस करायचा. डोक्यामध्ये अजून ते होतच की मी काय करणार, मी एकटं काय सांभाळणार, मला तर काहीच नाही करायचंय. आणि तो बिझनेस एवढा फॉर्म मध्ये होता, आणि जर पतीच्या नंतरची असं आपण म्हणूया की जे होल अँड सोल आहे, ती स्त्रीच जर आज मना करत असेल तर मागे मुलाचं, एकुलत्या एक मुलाचं पण काय होईल. शेवटी एक युक्ती केली आम्ही की या व्यक्तीच्या डोक्यातून ती भीती ते कशी घालवायची. छोटंसं एक खूप छोटी ट्रिक होती, परंतु तिचा उपयोग खूप छान झाला. आपलं सेंटर आहे मेडिटेशन सेंटर, तर फक्त असंच मला ती व्यक्ती म्हटली की मी काय करू, प्लीज दीदी मला काय सांगा, मी काय करू शकते. तर सगळेजण कर्मणा सेवा करत होते. गुरुवार आपल्या इथे कर्मणा सेवा म्हणजे ते पण सांगते मी. तर दर गुरुवार हा आपल्या इथे एक विशेष दिवस मानला जातो. त्या दिवशी विशिष्ट रूपानं आपण परमात्म्यांना भोग दाखवतो, विशेष प्रसादासाठी दूरदूरून लोक येतात. तर आदल्या दिवशी आम्ही काय करतो, कर्मणा सेवा म्हणजे कम्प्लीट जे सेंटर आहे ते सगळं तसं रोज क्लीन करत असतो, पण त्या दिवशी विशेष सगळं काही आम्ही एकदम क्लीन करतो, स्वच्छ करतो. एक खूप सुंदर भावना की उद्या म्हणजे तणाने सेवा करणं. हा, तणानं सेवा करणं, सगळी साफसफाई करणं, ओके, क्लीनलीनेस करणं, सगळं क्लीन करणं, असं डेली असतं, पण त्या दिवशी विशेष एक्स्ट्रा असतं. तर आम्ही त्यांना काहीच सांगायचो नाही. आम्ही म्हणायचो नाही, तुम्ही फक्त मेडिटेशन करा आणि सत्संग करा आणि जा. ते म्हटले नाही नाही, मला काहीतरी सांगा. कोणीतरी त्यांच्या मनात असं टाकलं की यस, तुम्ही जर हे केलं तर तुमच्या मनातलं हे निघून जाईल. तर मला म्हटलं मला हे सेवा करायची. पण माझ्या डोक्यात आलं की जरूर आपण एक प्रयोग करूया, त्यांना एक चान्स देऊया. फक्त मी साधी गोष्ट सांगितलं, म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त ना हे स्वच्छ करा. इथून ना तुम्ही झाडू काढू शकता का, हे क्लीन करू शकता का एवढा एरिया. हो हो म्हटलं. दुसरं हे टेबल क्लीन करायचंय. आणि तिसरं जी फुलं आहेत ना, रोजची फुलं आपण जी बदलतो ना, तर आपल्याला रोज पाणी बदलायचं आहे, रोज पाणी चेंज करायचं आहे. सुरू केलं त्यांनी. आणि त्यांना मी म्हटलं एक फक्त लक्षात आणा की ज्यावेळेस तुम्ही झाडू काढताय त्यावेळेस असं समजा की तुमच्या मनावरून तो झाडू फिरतोय आणि तुमच्या मनातली सगळी निगेटिव्हिटी निघून जाते, सगळी भीती नष्ट होतीये. म्हणजे कर्मणा सेवा करताना थॉट प्रोसेसही तुम्ही त्यांची चेंज केली. दुसरं, तुम्ही ज्यावेळेस फुलांचं पाणी बदलता त्यावेळेस असं तुम्ही लक्षात ठेवा की पाणी बदलतीये म्हणजे माझं मन पण रोज बदलतं, एकदम स्वच्छ बनतंय, पवित्र बनतंय, आणि त्याच्यात खूप सुंदर सुंदर पवित्र शुभ विचारांची फुलं मी त्याच्यामध्ये सोडत आहे. खूप सुंदर. मी टेबल साफ करत आहे, म्हणजे मी कम्प्लीट पुन्हा माझ्या बुद्धीला क्लीन करत आहे, एकदम क्लीन. टेबल स्वच्छ केल्यावर मग सगळेजण त्याच्यावर हे देखील एक राजयोगाचीच स्टेप्स आहेत. हे विचार म्हणजे थेरपी म्हणू शकतो, एक थॉट थेरपी, पॉझिटिव्ह थॉट थेरपी. आणि 8 दिवसामध्ये ती व्यक्ती म्हटली मला जाऊन माझं पुन्हा शॉप सुरू करायचं. किती दिवस झालेत, व्हेरी नाईस, किती दिवस, 6 महिने झालेत मी इथे आहे, माझा बिझनेस कोण पाहणार, मला जायचंय, सीझन सुरू झालाय, आता दिवाळीचा सीझन सुरू होणार आहे, मला जायचंय. त्यावेळेस मग आम्हाला ती एक कॉन्फिडन्स आला की यस, म्हणजे त्या कर्मणा सेवेमुळं
तिच्यामध्ये तिचं बिझनेस करण्याची ऊर्जा वाढली, कारण की मनाचं क्लिनिंग सुरू होतं ना रोज, की मी हे फक्त झाडू काढत नाहीये, झाडू नाममात्र एक थेरपी होती. यू कॅन से इट ऍक्टेड ॲज मेडिसिन. राईट. ओके. आणि त्याच्यामुळे काय झालं की असं सांगत होतो की रोज असं समजायचं मी मनावरून झाडू काढतेय, मनामधले सगळे दुःखी विचार, सगळे मनातले भीतीचे विचार, सगळा तो कचरा मी बाहेर काढून फेकून टाकते आणि माझं मन एकदम स्वच्छ पवित्र झालंय. सो दॅट वॉज अ व्हिज्युअलायझेशन टेक्निक. ओके. विथ प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन. राईट. विदिन 8 days शी वॉज ऑल राईट. 10 दिवसानंतर त्या पुन्हा आपल्या गावाला गेल्या आणि त्यांनी शॉप, आपलं पुन्हा बिझनेस जोराने सुरू केला.